कल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचा राष्ट्रीय अध्यक्ष दिनकर आमकर, माझ्यासोबत जे शेजारी बसलेले आहेत ते लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दत्ताराम पांचाळ साहेब. त्यानंतर माझ्यासमोर आणखीन एक बाजूला शेजारी बसलेले आहेत ते मोहन सालेकर साहेब, लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष. आज हा व्हिडिओ आम्हाला करावासा वाटला त्याचं कारण असं आहे की मी आज ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणच्या ग्राहक परिषदेसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. मला जी अपेक्षित होती माहिती त्या प्रमाणात माहिती मिळालेली नाही. गेले 1.5 वर्षापासून मी या कार्यालयात खेपा मारतोय, जातोय येतोय, परंतु आजपर्यंत ग्राहक परिषदेत त्या ठिकाणी ग्राहक परिषद गठीत झालेली नाही. गेल्या 3 वर्षापासून ठाणे जिल्ह्यामध्ये ग्राहक परिषद अस्तित्वात नाही. जनतेचे लोकांचे जे प्रश्न आहेत, ग्राहकांचे जे प्रश्न आहेत, होणाऱ्या फसवणूक आहेत, भेसळ आहे, याच्यावर आमची संस्था काम करते. मात्र न्याय मागण्यासाठी कोणाकडे जायचं तो आता समोर पर्याय शिल्लक राहिला नाही, म्हणून आम्हाला हा व्हिडिओ करून आज राज्यातील जनतेच्या समोर मांडावा लागतोय. पत्रकारांच्या समोर ही व्यथा मांडावी लागते की ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांच्या कक्षेत असणारा ते अध्यक्ष आहेत, त्यांच्या मार्गदर्शनानुसार चालणारी ग्राहक संरक्षण परिषद ही ठाण्यामध्ये अस्तित्वात नाही. तर मग न्याय कसा मिळणार? लोकांनी तक्रारी कोणाकडे घेऊन जायचं आणि त्या सोडवायच्या कोणी, याचा काहीच पत्ता नाही. मंत्रालयाकडून आदेश आलेला आहे 20 तारखेपर्यंत 20 मे पर्यंत ग्राहक परिषदा महाराष्ट्रातल्या गठीत व्हाव्यात, तयार व्हाव्यात, परंतु त्या पत्राला सुद्धा काही उत्तर दिलेली वेगळीच आहेत. आमची प्रक्रिया चालू आहे, आमची प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्यांनी जे एक प्रक्रिया राबवताना फक्त JR तेवढाच बघतायत, माहितीपत्रक तेवढंच बघतायत. महाराष्ट्रातल्या सर्व ग्राहक परिषदा नियुक्ती झाल्या, फक्त ठाणे जिल्ह्यातच असं का? हे आमचा आज प्रश्न उभा राहिलेला आहे. आम्ही सर्वजण शिंदे साहेबांसोबतच काम करतो. आज शिंदे साहेब आमचे मुख्यमंत्री होते, आज उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या ठाणे जिल्ह्यात ही कर्मचाऱ्यांची उदासीनता का, असा मोठा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर येतोय आणि त्या प्रश्नाला उत्तर म्हणून न्याय मिळालाच पाहिजे. हा व्हिडिओ आम्ही महाराष्ट्रभर व्हायरल करतोय. कारण का तर तिथे ग्राहक परिषद लवकरात लवकर गठीत व्हावी यासाठी आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत. ते पत्रव्यवहार सुद्धा बघायला मिळतील. आज आम्ही पत्रकारांशी संवाद साधलेला आहे, मीडियाशी संवाद साधलेला आहे. उद्या 20 तारखेला आमच्याकडून ठाणे जिल्ह्याच्या पुरवठा कार्यालयामध्ये आणि जिल्हा अधिकाऱ्यांना पत्र जाणार आहेत की आपण हे कधी करणार आहात. बाकी सगळीकडे न्याय लोकांना मिळत असताना जी न्याय व्यवस्था आहे ती न्याय व्यवस्थाच जागेवरती नाही. मग लोकांना न्याय कसा मिळणार? मग त्या ठाणे जिल्ह्यामध्ये जनतेचे प्रश्न सोडवणार कोण? नुसते प्रश्न घेऊन लोक येत नाहीत, तर त्या ठिकाणी पदाधिकारी असतील तर पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून, नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ते प्रश्न समोर येतात आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संस्था काम करत असतात. परंतु ठाणा जिल्ह्यामध्ये फार उदासीनता आहे. त्या ठिकाणी ग्राहक परिषद त्या डिपार्टमेंटला, पुरवठा अधिकारी कार्यालयाला गठीत करायची नाही. त्यामुळे त्यांनी पुढे कारोबार चालू केलेला नाही. फक्त आम्हाला सांगतात की आमचं चालू आहे. आजही मला फक्त JRचं वाचन करून दाखवलं. माहिती पत्रकामध्ये असं आहे की कामाचा तपशील. अरे पण कामाचा तपशील बघताना बाकीचं पण सगळं बघा तुम्ही. गेले 1.5 वर्षापूर्वी फॉर्म भरलेले आहेत, ते फॉर्म अजून कार्यान्वित केलेले नाहीत किंवा तिथे निवड केलेली नाही. मग असा ठाणा जिल्हा एवढा मोठा शहरी जिल्हा आहे. ठाण्यामध्ये मीरा भाईंदर येते, ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवली येते, ठाण्यामध्ये भिवंडी येते, ठाण्यामध्ये नवी मुंबई येते, ठाणे शहर येते. सगळ्यात जास्त शहरं आणि जास्त व्यापार चालणारा हा जिल्हा आहे. अशा जिल्ह्यामध्ये ग्राहक परिषदेच नाही. मग कुठला राईट ऑफ सर्व्हिस ऍक्टचा भंग कधीच झालेला आहे? पण वरच्या अधिकाऱ्यांनी तरी खालच्या बाकीच्या अधिकाऱ्यांना सांगा की राईट ऑफ सर्व्हिस ऍक्ट हा सुरू आहे की नाही, याच्यावरती आता अभ्यास करण्याची वेळ आहे. जनतेने पण याच्यावर आवाज उठवावा. आम्ही लवकरच या संदर्भात ठाणे पुरवठा अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत.